काय यार, साधा कॉल नाही, मेसेज नाही, डायरेक्ट इतक्या वर्षांनी होय. मला खरंच लय भारी वाटायलंय. अस्मे, ही बर्फी म्हणजे हिचं खरं नाव तनय आहे. आम्ही हिला लाडानं आधीपासूनच बर्फी म्हणतोय. माझी स्कूल मधली फ्रेंड आहे. आम्ही लय वर्षांनी भेटलोय आज. आम्ही शाळेत असताना लय म्हणजे लयच मजा केली. लय भांडलो, लय खेळलोय. बघ, तरी मी तुला लगेच ओळखलं आणि तू किती वेळ घेतलास? अगं मग तू अशी अचानक आल्यावर कसं ओळखणार? काय तू बी पण तुला कसं समजलं मी इथं आहे ते? काय नाही, माझ्याकडे ना एक जादूचा गोल आहे. त्याला मी सांगितलं की मी कुमठ्यात आलीये, माझा दोस्त कुठे. मग त्या गोलात मला ही जागा दिसली आणि मी आले. मी निघते, मला एक काम आहे. अगं थांब की, तुझी ओळख करून द्यायचीच राहिली. बर्फी, ही अस्मी माझी. वाव, अस्मी किती मस्त नाव आहे. हा बोल. विषय ना आले लगेच. हा चल बाय. मुन्नूचा रिझल्ट लागला. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, कॉलेजात पहिली आल्या. एक नंबर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपली बहीण आहे. विषय झाड. ये ततर 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 ततर. हिचा रिझल्ट लागलाय का? नाही, हिच्या बहिणीचा आहे. ही माझं कॉंग्रॅट सेकंड सकट मुन्नूकडे पोचवल. यामिनी वहिनी कुठे? यामिनी वहिनी यायला लागल्या. VIP कधी याची सवय आहे तिला माहिती ना तुला? ती येईल तेव्हा येईल. तू नाच, जोरात नाच. माझ्या वंशाचा तेव्हा पास झाला. नाच नाच नाच. लईच तयारीत आलाय गावठी 90. वाईट सर. अहो 2 वर्षांनी नापासून आपलं पैलवान पास झालं असं कोरडं सोडतोय. नाही, सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. चला 2 पेक मारू. पण गोपीनाथ सर, त्याचे पैसे द्यायची बरं का नंतर. पैलवान, आम्ही जाऊन आलो आणि तुम्ही वाजत गाव पण फिरवा मिरवणूक. चालला.
अभिनंदन मुन्नू, अभिनंदन. आता या वर्षापासून मीच तुम्हाला शिकवायला असणार काय. थँक्यू सर. हो मास्तर, आता कॉलेज सुरू झाल्यावर शिकवाल का आताच लेक्चर सुरू करताय? नाचा आधी चला. हो नाही मग. यास्मी मला चिडवायसाठी मुद्दाम नाचायला सुरुवात केली हिने बघा. राधी 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 पण लाज नसल्यागत नाचायलाय बघा. काय राधी बी नाचल्या? बघू बघू बघू. इथं अजून बी भारीच नसते की. ही म्हणजे आपली ही ग ती अस्मी ग अस्मी. काय करते हा? ज्या लोकांनी आपल्या तालावर नाचाय पाहिजे ते आपल्याच हिनवत खिजवत नाचाल्या. आणि तो निर्मला मॅडमचा पोरगा निशान रुबाबा जीप घेऊन आला. तो बी अस्मी संग नाचायलाय. अस्मीमुळे त्याला अटक झाली. हे निर्मला मॅडम्सनी समजून बी तो अस्मी संग नाचायलाय. तर काय जनाची नाही मानाची तरी वाटायला हवी त्याला. पण नाही ठीक आहे, आपण तरी काय करणार म्हणा. शेपूट घालून का बसत नाही तुम्ही? आपण तरी काय करणार म्हणा म्हणे. कवा तरी काहीतरी धड झालंय का तुमच्याच्यानं? त्या बीसेला व्हिडिओ पाठवला त्याचा काय उपयोग झाला? तो बॉम्बी फुसकाच निघाला तुमच्या गत. तो बॉम्ब फुटायचा तेव्हा फुटेल. आणि आपण राधीकडे जाऊन आपला बॉम्ब लावून येऊ की. निशी अस्मीला माझ्याबद्दल नेमकं काय वाटतंय या बाबतीत तनयाची मदत होऊ शकते. काय गंमत आहे, एक लवंगी मिरची आणि दुसरी बर्फी. बहुतेक निशी त्याच्या नवीन मैत्रिणी संग बोलत असते. जाऊ दे. निशांत त्या अस्मी बरोबरच बोलत असेल का? लयच दयाळू आहेस ग तू अस्मी. तुझी ही मेहरबानी ना नेहमी आम्ही लक्षात ठेवू. बर येतो. हा चला. हा येतो. अस्मी अगं असं कशाला बोललीस? का काय झालं? अगं काय चुकीचं बोलले मी? त्यासनी आदर म्हणून रद्दीचे पैसे तुम्हाच ठेवा असं म्हटलं. अगं अस्मी
असं बोलणं म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे ना. आय जखम तरी झाल्या का ग? आता राहू द्या तुमचं. इथं एक झालं तर एक काय ना काय तर वाढून ठेवलेलंच आहे आपल्या पुढं. त्यात तुमच्या दोघींची भांडणं नको प्लीज. आणि विकी, तू आधीगतच इथे जेव. हा, तुला काम करायची काही गरज नाही. मुन्नू कॉलेजात जाईल तेव्हा करीन मी तिचं काम. काही गरज नाही असं म्हटलं ना तायडीनं. आधी यायचा तसाच येत जा, काही अडचण नाही. पप्पा मम्मीने तुम्हाला लय त्रास द्यायला, त्याची शिक्षा मला मिळाल्या. विकी, तुला कसली बी शिक्षा होणार नाही. आणि तुझं शिक्षण थांबावं एवढी त्या गोपीनाथची परिस्थिती वाईट असेल असं मला तर वाटत नाही. पण जर असं असेलच तर मी तुझं शिक्षण थांबू देणार नाही. आणि मी बी मदत करेन. माझ्याकडे बी साठवलेले थोडे पैसे ते देईन मी. गोपीनाथला बापाची जबाबदारी पार पाडता आली नाही, पण बहिणीची जबाबदारी आम्ही पार पाडू. चला चल. सर, अहो या की. अहो तुम्हाला केव्हापासून फोन करतोय मी, तुम्ही उचललाच नाही तर. सॉरी सर, माझं लक्षच नव्हतं. अहो फोन घरात होता आणि मी बाहेर. तायडे सर आलेत. बसा ना तुम्ही. मी खायला घेऊन येते. अहो नाही नाही नाही, काही आणू नका, तेवढा वेळ नाहीये. अहो आपल्याला कॉलेजात जायचंय. तुम्ही कॉलेजमधनं पहिला आलात म्हणून तुमचा सत्कार ठेवलाय. आणि ऍडमिशन फॉर्म वर तुमची फक्त एक सही पाहिजे. फक्त सही बर का, बाकी काही काळजी करायची नाही बघा. हा का फक्त सही का? बाकी फॉर्म कोण भरणार? कॉलेज. त्याचं काय आहे, या पहिले आल्यात ना कॉलेजमधनं, कॉलेजचं नाव यांनी रोशन केलंय म्हणून ती सगळी प्रोसेस कॉलेजवालेच करणार आहेत. तुम्ही खात्री करून घेऊ शकता. नाही नाही, काय गरज नाही. आणि तू असताना मी कशाला क्रॉस चेक करू? दिदे, तू बी चल की कॉलेजमध्ये. मी येणारच आहे की. येणार होते, पण लई काम आहेत की मला नाही जमणार. तायडे, मी काय म्हणते, तू जा मुन्नू संग. मी नाही, मी कशाला? नाही नको. अगं नको नको काय, तिथं जाऊन तुला सत्काराचं भाषण द्यायचं नाहीये. जा. नाही तरी बी नको. हो चला की हो. आणि काळजी नका करू, तुम्हाला बाईक वरून ट्रिपल सीट नाही घेऊन जाणार मी. आपण रिक्षाने जाऊ आणि जेवणाच्या वेळेपर्यंत परत येऊ. हा जाऊन या. चल चल तायडे, आवर पटकन, मी रेडीच आहे. आलेच. हे दोघं माझ्याबद्दल काय बोलतायत ते जाणून घ्यायचा हाच चान्स आहे. ती रोज कशाला येईल? आणि तिला बालपणीची मैत्रीण म्हण ग. बालमैत्रीण काय, तर किती लहान नाही राहिली, मोठी झाल्या. पण तिचं टोपण नाव भारी आहे, बर्फी. तुझं बी टोपण नाव लय भारी आहे बर का, लवंगी मिरची. भय, पण मिरची तिखट असत्या, बर्फी गोड असत्या.
हा, पण मिरचीचाच ठसका लागतोय आणि बर्फीचा चसका लागतोय. काय लागतोय? चसका लागतोय. ऋषी, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हा, बोल की. ऋषी, तिच्या समोर नाही बोलू शकत. एक मिनिट, पप्पांचा कॉल आहे. हा. येस डॅड. तुम्हाला घ्या ना, काय गोंधून घ्यायचे ते. उगा मला कशाला मध्ये घ्यायलाय. तुला काय करायचं ते कर. तिला होकार दे, परवानगी दे, माझं काही नाही त्यात. काय करायचं ते कर. बाय. काय झालं दाद्या? अरे सगळी बोंब झाली. मी आसमीची गंमत करायला गेलो आणि सगळी बोंब झाली राव. अरे तिने फोनच कट केलाय. बेकार चिडली असणार राव ती. हे दाद्या, तू परत फोन करावा म्हणून कट केला असेल. परत एकदा कर बघ. हा, मला काय अक्कलच नाही ना. अरे मी फोन केला नसेल का? फोन स्विच ऑफ केलाय तिने. कुठून अक्कल आली आणि मस्करी करायला गेलो मी. त्या मस्करीची कुस्करी झाली. काय करावं ना काही सुचत नाही मला आता. दाद्या, आता तू समजूत काढल्याशिवाय काय नाही होणार. अरे वय की, पण तिनं फोनच स्विच ऑफ करून ठेवलाय. दाद्या, मी जाऊन वहिनीचा फोन चालू करून येऊ काय? बोल. तुझं लयच धाडच वाढलं रे, लयच. तू काय स्वतःला जेम्स बॉन्ड समजायलाय? तुझ्या तर खोळ्याला. अरे आपल्यापैकी चुकून बी कोणी सापडलं ना तिच्या तावडीत, तर आपण नाही, आपली बातमी येईल. जायचं तुला? नाही. जायचं नाही? जा ना. काय सांगतोय? मोबाईल चालू करून येतो. काहीतरी डोसकं चालवा, तांबड्या शेट डोसकं चालवा काय तर. डोसक्याला हात लावून काय होत नसतं. तर लढ तर करावी लागल. आयडिया. ठरलं की ठरलं. कोण आहे तिकडं? बाहेर ये बाहेर. हे बघ, शेवटचं सांगाल्या. आता जर बाहेर नाही आलास ना तर तुझं काही खरं नाही. ऐकणार नाही. ये बाहेर. कोण आहे? तिथं काय करायलाय? हा, काय करायलाय? ये बाहेर. काय करायलाय? तुम्ही आता इथं काय करायलाय? आणि ह्यो कोण आहे? निश्चित तू. सॉरी 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 सॉरी. लय मारलं ना मी तुला. तू काही येडा आहेस का? एवढं विचाराल ते काय बोललं का नाहीस? आणि गपगुमान मार खात बसलास. मी मुद्दामच मार खाल्ला. मुद्दाम का? का म्हणजे
तुझा राग शांत व्हावा म्हणून. झालंय का तुझं राग शांत, का मारायचंय मला अजून? काय फालतूगिरी आहे. तू इथं मार खायला आलतास? तसं बघायला गेलं तर वय मार खायला चालतो. आणि दुसरं कारण म्हणजे तह करायला आलतो. पांढऱ्या कुणीतरी बाहेर आलंय. आम्ही तिथं थांबतो, बघतो तिथं थांबू. चल. हा. हे बघ, तू इथं बस, जरा बसून बोलू. काय नको, मी हाय अशी बरी. बोल तू. ऐक की माझं प्लीज. हॅलो. हॅलो अर्जू, तुम्ही एकीच्या शिक्षणासाठी पैसे गोळा केलेत म्हण. वय किती चांगले आहात तुम्ही. हा, मोठ्या मनाच्या आहात. तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही बघा. तर मी फोन यासाठी केला होता की जे काही पैसे गोळा झालेत की नाही, ते सगळे पैसे तू मला आणून दे. हा, म्हणजे मी ते पैसे डबल करून तुम्हाला देतो. हा. अगे म्हणजे कमी पैशात आपल्याकडे जास्त पैसे होतील ना. उद्या एकीच्या शिक्षणासाठीच आपल्याला उपयोगी पडतील. समजलं ना? पण ते पैसे डबल कसे होतील? होतात ते मार्केटमध्ये. ते तू नको काळजी करू, मी बघून घेईल ते सगळं. तू फक्त गुपचूप, कोणाला कळणार नाही असं ते पैसे मला आणून दे. मी आठवडाभरात तुला गुपचूप ते डबल करून देतो. ऐकाय नाही काय? पण अस्मी, अस्मीला यातलं काय बी कळू देऊ नको, काय सांगू नको तिला. काय? हा, म्हणजे प्रॉब्लेम काही नाहीये ग, पण कसं आहे, आपण पैसे डबल करून तिला शॉक देऊया. कसं आहे, म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल जो काही राग आहे तो कमी व्हायला पण मदत होईल ना. तर तू लवकरात लवकर ते पैसे मला आणून देण्याचं बघ. मी पुढचं काय ते बघतो. ठीक आहे, ठेवतो मी. हा, बर. हा. अरे दाद्या, आम्हाला कळ ना की आम्ही पिकनिकला येऊन करू तरी काय. आमचं तिथं काय काम? उगाच कबाब मध्ये हड्डी. हा, कबाब मध्ये हड्डी काय? पिकनिकला बोलवलंय, सगळे जायचं, सोपं आहे. सन्या चांगली रे. अरे ती माझ्या फ्रेंड्सला स्वतःचे फ्रेंड समजते, म्हणून तुम्हाला नाचमीला बोलवलंय. अरे दाद्या, आमासनी ना तन्याची जरा भीतीच वाटते. वैराव, वहिनी कशी आपल्यातली आपली वाटत्या, आणि तशी नाही, वेगळी वाटत्या. काय वेगळी? आपल्यागतच आहे. फक्त शहरात शिकल्या म्हणून वाटतं तसं, पण लय चांगली आहे ती. अरे मी लहानपणापासून ओळखतोय तर. आणि तुमच्या लक्षात येते का, तिच्यामुळं अस्मीच्या मनात नेमकं काय चाललंय ते समजायला मदत होईल का? हा, नाही, वहिनीच्या मनातलं समजलंच, पण तनयाच्या मनात नेमकं काय आहे? पाण्याचा तांबा ठेवलाय ग.
आय अगं काय कसला विचार करायलास? अगं काय नाही. मुन्नू आणि तायडी कुठे आहेत? मुन्नू झोपल्या आणि तायडी किचन मध्ये. बोलवायचे? नाही नाही, अगं सहजच विचारलं. मुन्नू आणि विकीचं ऍडमिशन झालंय आणि मुन्नू शाळेतून पहिली आली म्हणून तिला स्कॉलरशिप बी मिळाल्या. त्यामुळे आता काळजी करायची काय बी गरज नाही. आता विकीचं शिक्षण कुणी बी थांबवू शकत नाही. हाय अगं एवढं सगळं चांगलं चाललंय आणि तुझ्या चेहऱ्यावर 12 कशाला वाजल्यात? नाही का, तसं काय बी नाही. जरा विचार करत होते फक्त. मग जो काय विचार करायचा आहे तो हसऱ्या चेहऱ्यानं करायचा. आई अगं तू हसलीस ना की आमासने बी बरं वाटतंय ग. आणि तसं बी टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर सूट होत नाही. हसलीस की कसली देखणी दिसतेस, एकदम हिरोईनिगत. चल झोपाय जा आता. जाते, अंथरूण घालायला मदत करते. नाही नको, मी घालते. तुझा लवकर झोप. वय विकीच्या शिक्षणाचा प्रश्न तर मिटलाय, पण 10 लाखाचा प्रश्न अजून बी बाकी आहे. ती पैसे परत करणं ही माझीच जबाबदारी आहे. पण एवढे पैसे कसे आणि कुठून जमवायचेत मी? तू बघितलंयस? खरंच बघितलंयस? का उगा बाजू धरून लावायची म्हणून काय बी? बस बस. आता त्या मुद्द्यावरनं तुम्हा बहिणींमध्ये भांडणं नकोयत मला. ह्या पैशांमुळे त्यांच्यावर उद्या काही बेतलं तर माझ्याच्यानं नाही राहणार हे माहिती आहे मला. पण आता त्या मुद्द्यावरनं भांडणं नकोयत. आणि अगं तुझ्या परीनं तू बरोबर असशील बी, पण म्हणून आमचं काहीतरी चुकतंय असं बी नाही आहे. आणि म्हणूनच उगा आत्ता वाद घालून कुणाचं बी मनस्वास्थ्य नको बिघडायला. सॉरी, जरा जास्तच चिडलेली. अस्मे अगं सॉरी म्हणायची काय बी गरज नाही. पण तू जसा विचार करतेस ना तसा मी बी काहीतरी विचार करत असते, एवढंच लक्षात ठेव. आणि काही जबाबदाऱ्या मी तुमच्यावर नाही टाकू शकत. पण म्हणून मी त्या स्वतः टाळू बी शकत नाही. हा हा, तुझ्या चेहऱ्यावरून वाटत नाही असं. असं वाटतंय की मी दुसऱ्या कोणाच्या रिझर्व सीटवर बसलीये आणि तू टीसी आहेस. उठू का? नाही नाही नाही, तू बस बस. अस्मी नाही काय? नाही म्हणजे ही दोघं म्हणलेली अस्मी आल्या निघायचंय म्हणून, पण तिथं दिसेना ना म्हणून विचारलं. अस्मी कुठे? हितच आहे की मी. मला हितच उभं राहायचंय. मस्त वारा खात. हे असलं सगळं मी अजून पिक्चर मध्येच बघितलेलं म्हणून.
की. या असल्या रस्त्यावर चालता येईना तुला आणि मी संघ रेस करायची होय. ती लहानाची मोठी इथंच झाल्या आणि तिच्या संग कॉम्पिटिशन करणार आहेस तू. का नाही करू शकत? तू बघत. अगं नको. थँक्स निशी. हळू हळूच. ठीक आहे. अस्मी, तू जिंकलीस. अस्मी, अगं थांब की. कुठे चालल्यास? थांब. नाही, आज मी टूर गाईड आहे. आज मी पुढे चालणार आणि तुम्ही माझ्या मागे मागे यायचं. अय, माझी बॅग दे. चला. वहिनीला काय आलं? अशा का वागायला? काय माहित, मगाशी गाडीत पुढे बसायचं तर मागे आली आणि आता मागे राहायचं तर पुढे चाललं. तुम्ही एक काम करता का? तुम्ही ही बाईक घेऊन जा, मी बस नाही येतो. असं कसं चालेल? आणि मला कुठं बाईक चालवता येते? हा, पण म्हणजे बाईक चालवता येत असती तर तुम्ही घेऊन गेला असता. म्हणजे मला काय म्हणायचंय की बर जाऊ दे, आपण रिक्षाने जाऊया का? रिक्षा नाही, नको. मग कसं जायचं बरं? हा, ते डबे द्या बरं. डब्यांनो, तुमचे तुम्हीच जा. हा, हे हेल्मेट आणि ही चावी. बाय. हे तुम्ही गाडीवर बसलाच नाही तर आपण जाणार कसं म्हणतो मी. अजून पाहिजे असेल तर सांगा, मी गाडी काढलं. चला, लय भूक लागल्या. प्लीज निशीचा होकार मिळवून द्यायला मला मदत करशील? घ्या सगळ्यांनी. आईनं धपाटे दिलेत. नाही, मला नको. नको? अरे मी बनवले नाहीयेत, तुझ्या अक्कानं बनवल्यात.
निशी बघ ना, तू खाऊन बघ ना, बघ ना, बघ ना. हाय हाय हाय, बर्फी अक्काच्या हाताला जी टेस्ट आहे ना, त्याला जगात तोडणे. लय भारी, एकदम विशेष एंड असतोय. ए तांबड्या, तुला माहितीये काय, अरे मला धपाटी लय आवडते. मी तर धपाट्याशिवाय काय खातच नाही बघ. तांबड्या, रासमीला धपाट दे की. कसं गडा तूच खाशील काय? अरे नाही नाही, हे घे. नाही नाही, नको मला. का? काय झालं, भूक नाही काय? ते मी पुढे चालत गेलेले ना, तेव्हा मी खाल्लंय. आम्ही तर नाही बघितलं. मी खाल्लं, तुमचं लक्ष नव्हतं. काय बी सांगायला तू. मी खरंच खाल्लं. हे तुमचं काय खाण्यापुढं चाललंय? कुठं काय? काय नाही. अस्मी, जर चान्स दिलास ना, तर निशी जिथे जाईल ना, तिथे जाऊन मलाही लपता येईल. ओके, जा जा. 10, 20, 40, 50. निशी, निशी, 80, 90, 100. मिळाले. निशी, निशी. भांड्या, दाद्या आणि वहिनी बोलायला. पर ती तनया कुठं दिसत नाही. अरे चांगला आहे ना. हे बघ, त्यांना त्यांचा खेळ खेळू दे. आपण कसलं उगाच कबाब मध्ये हड्डी. चल आपण चक्कर मारून येऊ. चल. तुमच्या दोघात जर तसं काही नसेल तर प्लीज प्लीज निशीचा होकार मिळवून द्यायला मला मदत करशील. हात सोड. मी नाही सोडणार. मला पाहिजे तेव्हा सोड. हात सोड. आपण लपाछपी खेळतोय का नाही? तू तू चाली निशी लप, तू कुठं तर जा. अरे दादू पण अस्मित, अस्मित थांब. अस्मित, हो थांबा थांबा दादा, थांबा थांबा. हे ऐक, आस्मिन आपली जीप बघितली तर अजून भडकल. तुम्ही एक काम करा, रिक्षात बसा. हा बस बस बस. आणि तिच्या न कळत तिचा पाठलाग करा. घरीच जाते का बघा. चला चला चला, निघा या लवकर. चला मला सांग नक्की.
तू पुन्हा असं चिडायचं नाही माझ्यावर. अगं नाही चिडणार माझी आई, नाही चिडणार. आणि रडू नको, नाही तर कोणी बघितलं तर बद्दा मार देतील मला. आता कस हसल्यावर कशी गोड गोड बर्फी वाटते. हा असंच जा. पण तुला कुठे आवडतो गोड? तुला तर तिखट जाळ दबंगी मिरची आवडते, राईट? तू लाजतोयस निशी? आता कम ऑन यार, बी ब्रेव. जा लवकरात लवकर प्रपोज कर तिला. हे नाही 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 नाही, आधीच ती नाही शानी. अगं तुला माहित नाही लय डेंजर आहे ती. जरा पद्धतशीर वेळ वेळ बघून प्रपोज करायला पाहिजे, नाहीतर ती काय वाटेल ते अर्थ काढत बसत. ते मी करतो प्रपोज करायचं तेव्हा, पण तोपर्यंत तू काय बोलू नकोस तिला. हा आपल्या दोघातच राहू दे. पण मग काय सांगायचं तिला? तिला नाही, तू मला सांगायची गरज आहे. अगं ती आत्ताच आल्या ना, दमल्या ती. तुमचं जे काय करायचं असेल ते नंतर. आता ती मोबाईल ठेवून दे बरं आधी. काय ग अस्मे, नीट झालं ना सगळं? एकदम नीट झालं. आणि निशी आला नाही वाटतं सोडायला? नाही. दिदे काय प्रॉब्लेम झालाय का? हे प्रॉब्लेम कसला? आणि तसं बी पिकनिक मध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे? आणि निशी आणि त्याचे मित्र असताना प्रॉब्लेम येणं शक्यच नाही ना. पण मी लई दमल्या. तुमचे प्रश्न संपतात का नाही? वय वय मुन्नू, अगं तिला जाऊ दे, दमल्या ना ती. जा अस्मे, तू आज जाऊन आराम कर. जा. अगं अस्मे, अगं डबा कुठं आहे? विसरलीस की काय तू? अस्मीला घेऊन यायचं काम मी केलंय, पुढचं काम तुझं. अस्मी अगं, आमच्या दोघात तसं काहीच नाहीये. निशीला मी आवडते, पण तुझ्यामुळे तो मला होकार देत नाही हे मी खूप गमतीत म्हणाले होते अगं. हो खरंच. मी मुंबईला असताना आमच्या हॉस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये आम्ही सगळे फ्रेंड्स याहीपेक्षा जास्त प्रॅक्टिकल जोक्स आणि प्रँक्स करायचो. सो तसाच जोक मी तुझ्याशी केला, पण जरा घोळच झालं, चुकलं माझं. तुझ्या बाबतीत नाही करणार मी असं परत. सॉरी. सॉरी, खरंच सॉरी. आणि निशीला यातलं ऍब्सोल्युटली काही माहित नव्हतं, त्यामुळे जे काही चिडायचं ना ते माझ्यावर चिड, पण प्लीज त्याच्यावर चिडू नकोस. सॉरी. हा फ्रेंड्स,
जे काय झालं ते मनात ठेवू नको हं. विसरून जा. नाहीतर उगाच डोक्यात ठेवून बदला वगैरे घ्यायचे मला पचणार नाही. काय पण तसंही निशी म्हणतोच अस्मिला डेंजर आहे. समोरचा जेवढा खट अस्मी तेवढी तिखट. हे पुढनं तू बी लक्षात ठेव. अगं आता मी बी गंमत केली असं समज. तसं समजते पण नाही विसरणार. काय रे वेळ लागलाय एकटाच काय असतोस? नाही नाही माझ्या डोसक्यात एक विचार आला. म्हणजे बघ ना काय 2 बेस्ट फ्रेंड दिलेत मला. बर्फी आणि दुसरी लवंगी मिरची. आयो काय ग आयो अगं एक डबा कमी आहे की. कमी आहे? अगं एक डबा जास्त असतोय माझ्या लेकरासाठीचा. आय आजकाल अन्नदान श्रेष्ठदान अभियान चालवायलास ना त्यातला एक डबा कमी आहे. तायडीकडनं समजलंय मला तू गोपीनाथला डबा देते असते. आता डबा द्यायला नको एवढ्या शहाणपणाचं काम तर तू करणार नाहीस. मग एक डबा कमी द्यायचं कारण काय? नाही तो डबा मी मागवून देईन. अगं त्या यामिनीचा काय बी भरोसा नाही. उगा शब्दाला शब्द वाढत. तो डबा मी नंतर देईन. अजिबात नाही हा. तू त्याच्या दारात जायचं नाहीस. चुकून माकून त्यांनी तुझा अपमान केला ना तर त्यांचा जीव घेईन मी. अगं हेच नकोय मला. अगं मी बी तेच म्हणते. असं व्हायला नको असेल तर डबा मी दिला पाहिजे. आणि तुला तर माहितीच आहे मी उगाच कुणाच्या नादाला लागत नाही. हा पण पुढचा जर काय बोलला तर मग त्याला सुट्टी नाही. डोसक्यावर पडले का काय तू? काय बोलू नको म्हणलेलं तरी बोलतीये. आणि बोलायचंच होतं तर डबा आधी घ्यायचा मग बोलायचं. डबा नाही द्यायची ती. हा बोल. ऐक की आज तांबड्या पांढऱ्या नाहीयेत. मग डबा नकोय का? नाही 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 तसं नाही. डबा पाहिजे पण तिघांचा डबा असेल ना तर आपण एकत्र डबा खाऊयात. तू काय खाऊन येऊ नकोस. अंतना ती कोल्हापूरला गेल्या. हा हा चिडण्याऐवजी हास आले म्हणजे एकदम डेंजरस होणार. जरा जपून. तायडीबद्दल दिलेल्या सल्ल्यासाठी मंडळ आभारी आहे. पण तायडीची आणि तिच्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. आमच्या आईला त्रास द्यायसाठी तिला फसवायसाठी रोज काही ना काही तर हुडकून काढायची घोर काळजी तुम्हाला असतेच की. त्यामुळं तायडीची काळजी तुम्ही करू नका. आणि अजून एक गोष्ट आता जेवण बनवायची तसदी नाही. मस्त बसून जेवाय मिळणार आहे. तर जनाची नाही तर मनाची म्हणून ह्यो डबा रोज परत करताना स्वच्छ घासून परत द्यायचा काय. आणि तिसरी गोष्ट आता तू तायडी बद्दल सल्ला दिलास का नाही
तसाच सल्ला तुझ्या आईने तुला योग्य वयात दिला असता तर कदाचित तू स्वभावाने अशी झाली नसतीस. यास्मीला काय झालं म्हणायचं? हा, मला वाटलेलं कायम गतकाचं भांडल, रागवल, बोलल, पण हिनं तर काहीतरी वेगळंच केलं. हसत हसत गेल्या. जेव्हा माझा दिस येईल ना तेव्हा आज जितकी हसलीस त्याच्या 10 पट रडशील आसमी. हॅलो, काय ग एवढा वेळ लावलास फोन उचलायला? सगळं ओके आहे ना? अरे चार्जिंगला होता फोन. अजून तरी ओकेच आहे सगळं. तू बोल, आईंची तब्येत कशी आहे? बरी आहे आता हॉस्पिटल मधून घरी आल्या ना जरा बरं वाटते. आणि तुला भेटायची बी लई इच्छा झालाय तिला. मला वय आणि रागण नाही बरं का. तिचा राग गेलाय तुझ्यावरचा. मला बी त्यासनी भेटायची इच्छा आहे, पण काय करणार, मम्मी नाही भेटू द्यायची. आणि मी तसा प्रयत्न जरी केला तरी मम्मी लई चिडला येईन. माहिती आहे मला. या आई आणि सासूबाईच्या भांडणामुळे ना सगळं हुत्याचं नव्हतं झालं. कधी हे दिवस संपणार आहेत कुणास ठाऊक. मुद्दा कधी कधी वाटतं ना. तू शांत हो. वय आपण दुसरं करू तरी काय शकतोय. शांतच राहायचंय आता. यस मी आता तुझीच वाट बघत होतो मी. हॅलो मुग्धा, मी तुला नंतर कॉल करतो. बाय. बाय. अगं ऍक्च्युली मला एका मीटिंगला जायचं. बिंदास जाऊन ये. मी हाय तर. थँक्स बिंक्स म्हणलास तर आल्या पावली परत जाईन मी. बरं बाई नाही बोलत. बरं ऐक, आईला सकाळची सगळी औषधं दिलेली. दुपारची काय काय घ्यायची तिला सांगितले. आणि जर काही नाहीच समजलं तर मला कॉल कर. बाय. चल येतो मी. हा. आई आई मी आलोच. काय लागलं तरच मी आहेच. आणि काय आणायचं असेल तर मला फोन कर. अरे तू जा रे. काय लागलं तर आम्ही आमचं बघून घेऊ. होय का नाही काकू? चल येतो मी. काळजी घे. काकू, आईनं तुमच्यासाठी डिंकाची आणि शेंगदाण्याची लाडू पाठवल्यात. अगं काय गरज आहे त्याची? मला फक्त तुला भेटायचं होतं. सोहमनी कळवलं तू लागलीच निघून आलीस. लई बरं वाटलं बघ. ह्या समजायची काही गरज नाही अगं. असं कसं काकू? तुम्ही ऍडमिट होता तरी आईला जेल मधनं सोडवायसाठी तुम्ही सोहमला पाठवलं. अगं घरात त्यांची काळजी घेणार कुणीच नाही. सोम त्याची कामं करेल का सासूबाईंची काळजी घेईल? ज्या बाईने तुला धुणी भांडी करायला लावली तिची एवढी काळजी आहे तुला. आणि मी तुला एवढं लाडाकोडात वाढवलं, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, त्याचं काहीच नाही. मम्मी अगं पण ते एक शब्द बोल नकोस. मला माहिती आहे माझ्याच लाडानं वाया गेलीस. काही गरज नाही कोणाला भेटायला जायची. मम्मी आधी जे काय झालं असेल ते कधीतरी विसरायला नको काय? नाही सोमच्या आईचं चुकलं असेल, पण निदान ताई आणि सोमकडे बघून तरी समजून घे की.
तुम्ही दोघं बी एकाच माळेचे मणी आहात. जी माणसं मला आवडत नाही, माझ्या डोसक्यात जातात, तीच माणसं बरोबर तुम्हाला आवडतात. हेच तर माझं दुर्दैव आहे. तनया, बोल की. हाय अस्मी, कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? लई हाल झालते तुझे. बरं वाटतंय ना आता? हो, म्हणजे आता तसं बरंच वाटतंय मला. माझाच मूर्खपणा झाला ग, उगाच पाहिले तो रस्ता मी. पण अस्मी, आय एम व्हेरी सॉरी. हा, माझ्यामुळे तुमचा जेवणाचा प्रोग्राम फिसकटला सगळा. अगं सॉरी काय त्यात? आणि तसं बी तू काय मुद्दाम थोडीच केलेलंस. नाही, मुद्दाम नाहीच केलं मी, पण तरी झाल्या प्रकाराची भरपाई करायची हा मला. ऐक ना, आपण संध्याकाळी एखाद्या मोठ्या मस्त हॉटेलमध्ये जाऊया डिनरला. माझ्याकडून ट्रीट. सॉरी तनया, पण मला हॉटेलातलं जेवण आवडत नाही. उगा ढीगभर मसाले घालून ठेवलेले असतात. आणि तसं बी मला एक महत्वाचं काम आहे. ओ अच्छा. पण मग निशीला पण नाही भेटणारच का तू? सांगता येत नाही, पण बहुतेक नाही. का ग? नाही, असंच विचारलं. आपण भेटलो असतो ना. पण काय ग, एवढं काय महत्वाचं काम आहे? अगं एका ठिकाणी जायचंय. आपण नंतर बोलू. बाय. हो, ठीक आहे ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. बाय, टेक केअर. एवढं काय महत्वाचं काम असेल हिचं? शोधून काढायला पाहिजे. मी जर इथे आले असते आणि तुमची बाजू घेऊन अस्मीशी भांडले असते तर आपलं कनेक्शन तिला कळलं असतं ना, आणि तिच्याकडून निशीला कळलं असतं. मग आपल्या मास्टर प्लॅनचं काय झालं असतं? काकू, मोठं युद्ध जिंकण्यासाठी अशा एखाद्या छोट्याशा चकमकीत माघार घ्यावी लागते. काकू, किती त्रास करून घ्याल स्वतःला नको त्या माणसांसाठी? हा, शांत व्हा. ती बाई बघितली ना का माझी तळपायाची आग मस्तकात जाते. माझ्या मुग्धाला कधी बी सासरी सुखात ठेवायची नाही ती बाई. माझा समजा राग त्या मुग्धावर काढल. ते मुग्धाला किती समजावून सांगितलं तरी पटणार नाही, कारण माझं तिला काहीच पटत नाही. काकू, काकू प्लीज शांत व्हा, रडू नका ना माझ्यासाठी. तनू, या घरात माझ्या पोटच्या पोरांपेक्षा तुझा आधार वाटतोय मला. एकीची बाजू घेतली की दुसरी दुखावली जाणार है ना, मग कशाला उगाच. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तू अगदी इथे आलाच असता तर काय झालं असतं? अस्मीला कळलं असतं ना तू निर्मला मॅडमचा मुलगा आहे ते, कि मग झालं का, सगळं संपलं का? कळतंय का तुला? हा, ऍक्च्युअली थँक्यू. मी लय नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी विश्वासू मैत्रीण भेटले. निशांत, मातोश्रींचा राग शांत झाला वाटतं. आलो. जा जा जा. या घरात माझ्या पोटच्या पोरांपेक्षा तुझा आधार वाटतोय मला. मी लय नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी विश्वासू मैत्रीण भेटले.
तुम्हा दोघांचा माझ्यावरचा हा विश्वास